आणि यानंतर बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत। जालन्यातून निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा सरकारला आवाहन केलंय। वेळेच्या आधी सरकारनं सावध राहावं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। आरक्षण दिलं नाही तर 288 उमेदवार पाडू असं देखील जरांगेंनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशाराच पाहायला मिळतोय। सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाहीये। शिंदे समितीनं नोंदी शोधण्याचं काम हे पुन्हा एकदा सुरू करावं असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलंय। वेळेच्या आधीच सरकारनं सावध व्हावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे आणि राज्य सरकारला सावध केलं आहे। आजचाच दिवस वाट पाहणार, सगळेसोऱ्याची अंमलबजावणी घेणारच या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। तर सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाहीये। शिंदे समितीनं नोंदी शोधण्याचं काम सुरू ठेवावं असं देखील जरांगेंनी म्हटलंय। पूर्ण दिवस दिलेला आहे, म्हणजे 13 तारीख त्यांना दिलेली। काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे। की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतंय काय नाही करत, का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करतंय हे आता आम्ही बघूयात। परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाहीये, कारण शंभूराजे साहेबांना समाजाच्या वतीनं वेळ दिलेला आहे। आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडे। हे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत, ही पहिला टप्पा आहे, सगळा निर्णय घेतला जाणार आहे। हे सरकारच्या का लक्षात येत नाही? मी आणखीनच सावध करतोय सरकारला, तुमच्या हातून वेळ गेली नाही, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही। तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका, तुमच्या आयुष्यातला पश्चाताप तुमच्यावर येईल अशी वेळ मी आणू नका। मी सावध करतोय तुम्हाला, तुमच्यावर टीका नाही करत, तुम्हाला सावध करतोय बघा की आम्हाला त्याच्यात नाही यायचं, आमचं आम्हाला हक्काचं द्या। नाविलाजानं जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न, आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फोडू, 100% 288 पाडणार।